आजपासून सगळ्यात मोठ्या अशा महाकुंभ मेळाव्याला सुरुवात होती। आजपासून 45 दिवस हा महाकुंभ मेळावा सुरू राहणार आहे। महाकुंभ मेळ्याच्या पहिल्या स्नान पर्वामध्ये तब्बल 50 लाख भाविकांनी संगम स्नान केलेलं आहे। 45 कोटी भाविक महाकुंभ मेळ्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। महाकुंभ मेळ्यात 13 आखाडे ध्वजवाहक करणार आहेत। 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी अमृत स्नान पार पडेल आणि प्रशासनाकडून प्रयागराजमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। महाकुंभ मेळाव्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून 7,000 कोटींचं बजेट मंजूर झालंय आणि 26 फेब्रुवारीपर्यंत हा महाकुंभ मेळावा चालणार आहे। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याला सुरुवात झाली आहे। पुढील 45 दिवस अतिशय हर्षोल्लासात हा महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आलेला आहे। प्रयागराजमध्ये उत्तर प्रदेश सरकारनं चोख बंदोबस्त केलेला आहे। संपूर्ण महाकुंभ मेळाव्यावर ड्रोनद्वारे नजर देखील ठेवली जाणार आहे, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या उपाययोजना राबवण्यात येत आहेत। तसेच अनेक कमांडो देखील इथे दाखल करण्यात आलेले आहेत। इथे येणाऱ्या अनेक भाविकांसाठी अनेक सुविधा देखील उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत। या महाकुंभ मेळाव्याला जगभरातून भाविक भेट देणार आहेत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।